लोहगड किल्ल्यावरून एक तरुण व्यावसायिकाचा अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. एक तरुण ज्याचं वय 24 वर्षे, नाव केतन अग्रवाल, ज्याचं लग्न ठरलं होतं. 17 कोटींचा नुसता पॅलेस बुक केला होता. पाहुण्यांना न्यायला आणायला 2 विमाने बुक केली होती. गडगंज संपत्तीवाल्या बापाचा मुलगा जो आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत फिरायला लोहगडावर गेला होता, तो तिथे गेला. फोटो काढण्याच्या नादात त्याचा पाय घसरला. तो थेट 350 फूट दरीत कोसळला. ते पाहून त्याची होणारी पत्नी धावत पळत सुरक्षा रक्षकाकडे गेली आणि त्यानंतर ही बातमी अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाली होती. 19 जून रोजी घडलेली ही घटना सुरुवातीला सगळ्यांना वाटलं हा अपघात होता. पण आज जेव्हा पोलिसांनी लोहगड किल्ल्यावरील सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यात जे दिसलं त्याने महाराष्ट्राला पहिला धक्का बसला. त्याची होणारी पत्नी, तिनेच त्याचा गेम केला. तिने हा सगळा बनाव रचला होता. एवढेच नाही तर सीसीटीव्हीमध्ये किल्ल्याच्या मुख्य पायथ्यापासून तर किल्ल्याच्या टोकापर्यंत येईपर्यंत एक व्यक्ती चक्क तोंडाला कपडा बांधून हळूहळू मागे चालत होता. खरा संशय तर पोलिसांना तिथून आला. त्या व्यक्तीचा तपास केल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सगळं सत्य सांगितलं आणि सगळा बनाव उघडकीस आला. पोलिसांनी ताबडतोब पत्नीला अटक केली. आता पत्नीनेच हा गेम केला आहे अशा बातम्या सध्या व्हायरल होत आहेत. पण जेव्हा पोलिसांनी पत्नीचा जबाब नोंदवला, जेव्हा चौकशी करण्यात आली, तेव्हा पत्नी जे बोलली त्याने अख्ख्या महाराष्ट्राला दुसरा धक्का बसला. कारण की इतका श्रीमंत नवरा मिळत असताना त्याचा गेम तिने का केला, याचं कारण तिने जे सांगितलं ते ऐकून सगळ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. मग का केतनची होणारी पत्नी सियाने हा भयंकर कट रचला? तो काळा कपडा तोंडाला बांधून आलेला नेमका कोण होता? काय आहे या प्रकरणाचे सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. 18 जूनची ती सकाळ. 19 जूनला सियाचा वाढदिवस असल्यामुळे सेलिब्रेशन करण्यासाठी सियाने केतनकडे लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचा हट्ट धरला. केतनही आनंदाने तयार झाला. दोघे गाडीने लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचले आणि तिथून त्यांनी ट्रेक सुरू केला. सकाळी साधारण 10:30च्या सुमारास ते गडावरील हत्ती तलावाजवळ पोहोचले. तिथे निसर्गाचा आनंद घेत दोघे फोटो काढत होते. आणि अचानक 10:30 पावणे 11च्या सुमारास सिया अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत पळत पळत गडावरील सुरक्षा रक्षकांकडे आली. ती रडत ओरडत सांगत होती, आम्ही कड्यावर फोटो काढत होतो. मी मागे वळले आणि केतनचा पाय घसरून तो थेट खाली पडला. वाचवा त्याला. सुरक्षा रक्षकांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला फोन केला. शिवदुर्ग मित्र आणि वन्यजीव रक्षक मावळच्या टीमने जवळपास 2-2.5 तास प्रचंड शोध मोहीम राबवून 350 फूट खोल दरीतून केतनचा देह बाहेर काढला. पण दवाखान्यात नेण्यापूर्वीच त्याचा श्वास तुटला होता. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. एका गर्भश्रीमंत घराण्याचा एकुलता एक वारसदार अशा अपघातात गेल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत होती. मोबाईल लोकेशननुसार तो हुडीवाला मुलगा केतन आणि सियाच्या अगदी आसपास होता. पण जेव्हा पोलिसांनी त्या नंबरची मालकी शोधली, तेव्हा समजलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून थेट सियाचा अत्यंत जवळचा मित्र होता. मग पुढे काय झालं? कॉल रेकॉर्ड्सवरून स्पष्ट झालं की सियाने केतनला सांगताना आपण दोघंच ट्रेकला जाऊ असं सांगितलं होतं. पण गुप्तपणे तिने या ट्रेकचा पूर्ण प्लॅन, वेळ आणि ठिकाण आपल्या त्या मित्राला आधीच शेअर केलं होतं. तो मित्र प्लॅननुसार हुडी घालून त्यांचा पाठलाग करत गडावर पोहोचला. हत्ती तलावाच्या बाजूला जो धोकादायक कडा आहे, तिथे जेव्हा केतन फोटो काढण्यासाठी उभा राहिला आणि कड्याकडे पाठमोरे झाला, नेमकी तीच संधी साधून सिया आणि तिच्या त्या मित्राने मिळून केतनला मागून जोरात धक्का दिला आणि थेट 350 फूट खाली दरीत ढकलून दिलं. केतन खाली पडल्याची खात्री होताच तो मित्र तिथून गुपचूप पसार झाला आणि सियाने स्वतःला वाचवण्यासाठी अपघाताचा बनाव रचला आणि ती रडत पळत सुरक्षा रक्षकाकडे गेली. सगळे पुरावे हाती लागताच पोलिसांनी कोणतीही वाट न पाहता सिया गोयल आणि तिच्या त्या मित्राला ताब्यात घेतलं. सुरुवातीला सिया पोलिसांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत होती. तो अपघातच होता असं सांगत होती. पण जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल टॉवर लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड्सचा भक्कम पुरावा ठेवला, तेव्हा तिची बोलती बंद झाली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सियाने जे कारण सांगितलं ते ऐकून दोन्ही कुटुंबे हादरली. केतन हा पुण्याच्या प्रसिद्ध विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता, तर सियाचे वडीलही मोठे व्यापारी होते.
घरच्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि दबावामुळे सियाने या लग्नाला होकार दिला होता, पण तिला केतन अजिबात पसंत नव्हता. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तिचे तिच्या त्या हुडीवाल्या मित्रासोबत प्रेमसंबंध होते. या सक्तीच्या लग्नातून सुटका करून घेण्यासाठी आणि केतनला आपल्या आयुष्यातून कायमचं बाजूला करण्यासाठी तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा भयंकर कट रचला होता. पोलिसांनी आता अपघाताच्या गुन्ह्याचं रूपांतर कलम 302 म्हणजेच खुनाच्या गुन्ह्यात केलं असून सिया आणि तिच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. जे लोक काही दिवसांपूर्वी या बिग फॅट वेडिंगच्या चर्चेत आणि केतनच्या मृत्यूच्या दुःखात होते, त्यांना आता खरा मोठा धक्का बसलाय. कारण केतनची होणारी नवरीच त्याची गुन्हेगार निघालीये. मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती समोर आली त्यावरून सध्या सोशल मीडियावर आणि काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या सर्व दाव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. पण आपण इथे एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जे सत्य आपल्याला दाखवलं जात आहे ते खरं सत्य आहे का, की या संपूर्ण प्रकरणाच्या मागे अजून काही वेगळंच गुढ लपलेलं आहे? महाराष्ट्र पोलिसांच्या अद्याप या संपूर्ण प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू आहे. तपास सुरू झाल्याशिवाय आणि न्यायालयाचा अंतिम निकाल आल्याशिवाय आपण कोणालाही थेट दोषी ठरू शकत नाही. सध्या काही ज्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरती फक्त शक्यता असू शकते. होय, मी तुम्ही बरोबर ऐकलं, केवळ ही एक शक्यता आहे. कारण गुन्हेगारी जगतामध्ये आणि अशा हाय प्रोफाईल प्रकरणामध्ये बऱ्याचदा जे दिसतं ते नसतं आणि जे नसतं ते शेवटी समोर येतं. आता या संपूर्ण प्रकरणाकडे पाहताना एक बाजूला पैसा, दुसऱ्या बाजूला नात्यांमधली पोकळी आणि तिसऱ्या बाजूला सोशल मीडियाचा दबाव. या संपूर्ण गोष्टीचा विचार केला तर अनेक तर्क लावले जात आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की खरोखरच घातपात होता. काही लोकांच्या मते निव्वळ ही एक दुर्दैवी अपघात आहे. त्याला आता वेगळंच वळण मिळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर आपण पूर्ण विश्वास आहे. दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच होईल. कायदा आपलं काम चोख करेल, यात मात्र शंका नाही. पण प्रेक्षकांनो, संपूर्ण धक्कादायक प्रकरणावर आणि सध्या बाहेर येणाऱ्या या धक्कादायक माहितीवर तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र पोलिसांकडून अद्याप या प्रकरणाचा अधिकृत तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्याशिवाय आणि न्यायालयाचा अंतिम निकाल आल्याशिवाय आपण कोणालाही थेट दोषी ठरवू शकत नाही. पण महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर आता पूर्ण विश्वास आहे. दूध का दूध, पाणी का पाणी लवकरच होईल. तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच एक प्लॅन केलेला गेम होता, की केतनचा मृत्यू हा केवळ एक दुर्दैवी अपघात होता? पण ही एक शक्यता आहे. कारण गुन्हेगारी जगतामध्ये आणि अशा हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये बऱ्याचदा जे दिसतं ते कधीच नसतं, जे नसतं ते शेवटी समोर येतं. तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच अपघात होता की घातपात? लग्नासाठी घरच्यांचा असलेला दबाव अशा भयंकर गुन्ह्यांना कारणीभूत ठरतोय का? आणि तो तोंडाला कपडा बांधलेला हुडीवाला रहस्यमय व्यक्ती तो नेमका कोण असू शकतो? तुम्ही जी काही मतं असतील जे काही तर्क असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. कारण तुमच्या प्रत्येक कमेंट्सवर आमचं बारीक लक्ष असतं. प्रकरणाच्या या हाय प्रोफाईल प्रकरणावर तुमची विचारसरणी काय सांगते ते जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला हा सविस्तर रिपोर्ट आणि आमचं विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. आणि अशाच सनसनीत राजकीय आणि क्राईम विश्वातील महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. लवकरच भेटूया याच प्रकरणाच्या मोठ्या अपडेटसोबत. तोपर्यंत पाहत रहा. धन्यवाद.